साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण बघत आहात. ज्या प्रेक्षकांना ही स्पर्धा पाहण्यासाठी मैदानावरती यायचं असेल ते हार्बर लाईनने वडाळ्यावरून सुद्धा येऊ शकतात. वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनने दादरवरून सुद्धा येऊ शकतात. प्रभादेवीवरून आलात तरी चालेल. अतिशय जवळ मैदान आहे. कुठल्याही रेल्वे स्टेशनवरून आपण या मैदानावरती येऊ शकता. आणि ज्यांना येणं या ठिकाणी शक्य नाहीये ते प्रोलिंग स्पोर्ट्स वरती सुद्धा ही स्पर्धा घर बसल्या बघू शकतात. तर मॅचची होईल सुरुवात. मॅचचा होईल श्री गणेशा. उमरखाडीचा एक प्लेयर येऊ द्या. 2 मिनिटं सामना थांबवा. एक्स्ट्रा प्लेयर अजूनही आलेला नाहीये. देव माझा उमरखाडीचा राजा. बॉलिंग साठी मात्र इरफान आहे. उमरखाडी टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय. आणि इरफानचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार 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 पार. एक खणखणीत वाय चषक चौकार. ही तर फक्त सुरुवात आहे. पहिला चेंडू होता मॅचचा आणि पहिल्याच बॉलवरती हा खणखणीत चौकार ठोकून सुरुवात केली आहे. जो खेळतो जीवाशी त्या फलंदाजाचं नाव आहे शिवाजी. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. हा तर फक्त दुसरा दिवस आहे. रविवार अजून बाकी आहे. उद्या ओव्हर 40चा गट. संध्याकाळी महिलांच्या स्पर्धा. आणि यावेळेला आणखीन एक दिमागदार स्ट्रोक शोधून काढलाय. गॅप अगदी सुईतून धागा काढावा तसा हा आणखीन एक दिमागदार स्ट्रोक येतोय शिवाजीच्या बॅटमधून. बॅक टू बॅक लगातार बार बार चेंडू सीमारेषा पार. आणि पुन्हा एकदा धावा मिळतील 4. आणखीन एक चौकार. लाजवाब स्ट्रोक खेळलेत. सुरुवातीची ओव्हर आहे. पॉवर प्लेचा खेळ आहे. 2च फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळे जास्तीच्या धावा तुम्ही या ओव्हर्स मधून जमवू शकता. आणि तोच प्रयत्न या ठिकाणी शिवाजीच्या माध्यमातून आपल्या नावाला साजेशी अशी खेळी तो करतोय. एक क्वालिटी क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळेल या 5 दिवसांमध्ये. काल सत्यविनायक कामोठे आणि विहान 8 रॉयल मुकेश हा संघ जो आहे तो क्वालिफाय करतोय. आजचा तिसरा गट क गटातून दुसरी मॅच म्हणजे सामना क्रमांक 8 आणि आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2 आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला देव माझा उमरखाडीचा राजा आणि डिंग डॉंग. डिंग डॉंगची बॅटिंग आहे. देव माझा उमरखाडीचा राजा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय स्वीकारला. थोडीशी चर्चा त्या ठिकाणी चालू झाली होती. चर्चेचा अंत होतोय. पुढचा बॉल इरफान आणि त्याच्या विरोधात शिवाजी. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळलेला फटका, परंतु इट का जवाब पत्थर से. इरफानला मिळाली शिवाजीची विकेट. हेच पाहायचं होतं. तिसऱ्याही चेंडूवरती मात्र आक्रमण करायचा प्रयत्न केला गेला, परंतु तो प्रयत्न फोल ठरला, अयशस्वी ठरला, असफल ठरला आणि एक चांगला झेल तिकडे पकडला गेला. डॅनीच्या हातामध्ये एक सुंदर झेल आणि इरफानला मिळते पहिली सफलता. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. 2 चौकार आले होते त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट खेळू शकले असते, परंतु आत्मविश्वास चांगला आहे, अति आत्मविश्वास खराब आहे असं म्हणावं लागेल. तिसऱ्या चौकाराच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावून बसले शिवाजी. खऱ्या अर्थाने हे नाव ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला नक्कीच आठवण झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांची. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर कोरलं गेलेले नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांना मानाचा मुजरा करून आज या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय भाविल. एका बाजूला बाबू, दुसऱ्या बाजूला भाविल आणि बॉलिंग मार्क वरती इरफान. यावेळेला बॉटम हँडचा वापर, तोही फटका खराब आहे. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. बॉक्स आउटच्या स्वरूपात आल्या पावली माघारी परताय
परतावं लागतंय ते भाविलला. बॉक्स आउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. बॉल खेळायचा होता कुठे, बॉल गेला कुठे, त्या ठिकाणी आपण बॅनर बघताय. वडाळा विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, दमदार आमदार, अगदी विक्रमादित्य आमदार कालिदास कोळंबकर साहेबांच्या बॅनरवरून हा बॉल बाहेर गेलाय. 8 धावा आणि 2 विकेट. एक तेरी तो एक मेरी नाही, ते 2 तेरी तो 2 मेरी. 2 चौकार तर 2 बॅक टू बॅक विकेट्स इरफानला मिळालेत 4 चेंडूंमध्ये. 8 धावा आणि 2 विकेट्स आतापर्यंत गमावले डिंग डॉंग टीमने. मनीष स्ट्राईकवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असल्याचा इशारा सध्याच्या घडीला मात्र. आणि मैदानावरती आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे या स्पर्धेचे भाग्यविधाते, या स्पर्धेचे आधारस्तंभ, आपल्या सर्वांचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, लाडके नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस अमेय अरुण घोले साहेबांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण दादांचं हार्दिक स्वागत करूया. दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे या दुसऱ्या दिवसामध्ये. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगते आहे. एका बाजूला डिंगडॉंगची टीम आणि दुसऱ्या बाजूला आपल्या दक्षिण मुंबईतील देव माझा उमरखाडीचा राजा, अर्थात सँडस रोड परिसरातील हा संघ, उमरखाडी परिसरातील हा संघ. आणि जबरदस्त गोलंदाजी सुद्धा या वेळेला बघायला मिळते ती इरफानची. ओव्हरची समाप्ती. इरफानच्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डिंगडॉंग टीम बॅटिंग करते. देव माझा उमरखाडीचा राजा संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. एक मानाची स्पर्धा, एक हक्काची स्पर्धा, एक प्रतिष्ठेची स्पर्धा आणि प्रेक्षकांच्या पसंतीची स्पर्धा. खऱ्या अर्थाने मंगेश नारकर मित्रमंडळ आणि अमेय अरुण घोळे साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. थोडा खट्टा थोडा मिठा, आपल्या सर्वांचा आवडता वाय कट्टा, वाय चषक 2025 आपण बघताय. पर्व 15. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ही रत्न आपल्याला या मैदानावरती आज पाहायला मिळतील. एकापेक्षा एक वरचढ आणि एकापेक्षा एक मातब्बर अशा खेळाडूंचा भरणा असलेले सर्व संघ. खुल्या गटातून 32, महिलांच्या गटातून 12 आणि ओव्हर 40 म्हणजे 40 वर्षावरील 12 असे एकंदरीत 56 संघ या स्पर्धेमध्ये यावर्षी सहभागी झालेत. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना सोनू. सोनूचा पहिला बॉल, पहिला चेंडू. या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच अजित निकम सरांच्या माध्यमातून कळवला जातोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील एक चर्चेतील पंच म्हणून सध्या ज्यांची ओळख आहे, 1 2 विगो या नावाने सुप्रसिद्ध असे पंच. पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेला बॉल हाताळला जातोय. बरेच एक्स्ट्रा रन कालही आजही आपण खर्च केले गेलेले पाहिले. मगाशच्याही मॅच मध्ये जवळपास 17-18 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या गेल्यात. या वेळेला मात्र हलक्या हाताने चेंडूला पुश केलं आणि एक धाव घेऊन खुश राहण्याचा प्रयत्न. नॉट आउट. अगदी क्लिअर डिसिजन होतं. अजित सरांना सुद्धा जास्त वेळ घ्यावी लागली नाही. डायरेक्ट हिट जरूर मारला गेला, परंतु 1 रन तोपर्यंत कंप्लीट केली गेली. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात डिंगडॉंग आणि विरोधात देव माझा उमरखाडीचा राजा. एक क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवताय प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. 3 वेगवेगळ्या हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत वेगवेगळ्या अँगलने ही स्पर्धा आमच्या लाईव्ह व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवली जाते. आणि या प्रेक्षकांची मात्र हजारोंच्या संख्येनं असलेली गर्दी हे आपल्याला सर्व काही सांगून जाते की या स्पर्धेची लोकप्रियता किती आहे. पुन्हा एकदा मात्र बॅकफुटवर गेले आणि कडक शॉट खेळलाय. एक जबरदस्त बॅकफुट कव्हर ड्राईव्ह आणि धावा मिळतील 4. आलाय हा वाय चषक चौकार. ऑब्रेक होता. टप्पा पडल्यानंतर बॉलने आतल्या बाजूला वळण घेतलं, बॅकफुटवर गेले, जागा बनवली आणि बॉलला बरोबर त्याची जागा दाखवली. एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार ठोकलाय. बॉलर आहे सोनू, फलंदाज आहे बाबू. आणि बाबूने मात्र सोनूला विचारलं की सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय.
एक देखना दिमागदार चौकार आलाय बाबूच्या बॅटमधून. आणखीन एक एक्स्ट्रा रन या ठिकाणी. मात्र पंच आपले दोन्ही हात करतायत जमिनीला समांतर आणि धावा मिळतायत त्या अवांतर. 17-2. सोनूचा पुढचा बॉल बाबूसाठी. या वेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं, बॅकफुटवर गेले, डिफेन्सिव्ह अंदाजाने मात्र खेळलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेला एका सिंगलसाठी. एक चिकी सिंगल घेतली आहे, चोरटी एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट होते आणि दुसऱ्या बाजूने स्ट्राईकवर येतोय मनीष. 1.3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18 धावा. डिंगडॉंग विरुद्ध देव माझा, उमरखाडीचा राजा. या वेळेला मात्र स्वीप करायचा प्रयत्न होता, परंतु बॉल आणि बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही घडवून आणता आलं. डॉट बॉलने सांगता होते. बाबू 5 वर, मनीष 2 वर बॅटिंग करतोय. आमचे सर्व सहप्रायोजक. ओ या वेळेला फ्रंट फुटवर येऊन खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु हा फटका फसलाय. चांगली फिरकी पाहायला मिळते. खूप जबरदस्त रीती या ठिकाणी फिंगर रोल केले. आपल्या बोटांमधली जादू दाखवली सोनूने. आणि हा 1 to goचा अनोखा अंदाज आपण पाहतोय अजित निकम सरांचा. शेवटचा बॉल शिल्लक असल्याचा इशारा कळवला जातोय. आणि या वेळेला टॅप केलं चेंडूला, सरळ खेळाडूच्या हातात जाईल बॉल. तोपर्यंत 1 रन कंप्लीट होते. एका धावेने मात्र ओव्हर नंबर 2 ची होईल सांगता. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.5च्या सरासरीने 2 विकेट गमावत डिंगडॉंग टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या धावसंख्येवरती. 2 चेंडूत 5 वर बाबू आणि 3 चेंडूत 6 चेंडूत 3 वरती मनीष. ओव्हरची समाप्ती 19 धावा, 2 विकेट्स गमावले डिंगडॉंग टीमने. जनरल मॅच आपण बघताय या दुसऱ्या दिवसातली. फ्रेश मॅच आहे. दोन्ही टीम मात्र अति उत्साही आणि अति जल्लोषात या ठिकाणी मात्र ताकदीने मात्र आज पूर्णतः या टीम उतरलेत मैदानामध्ये. काल सत्यविनायक कामोठे अर्थात अधिरा, सत्यविनायक कामोठे आणि विहान आणि विहान 8 रॉयल मुकेश असे 2 संघ नेक्स्ट राऊंड साठी क्वालिफाय झाले आहेत. बॉलिंग मार्क वरती हरीश मकवाना. राईट आर्म राऊंड. 6 to go. तिसरा बॉल, तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. हरीश मकवानाचा पहिला चेंडू या वेळेला मात्र सरळ जातोय तो लॉंग ऑफ फिल्डरच्या हातामध्ये. हरीश मकवाना या खेळाडूचा मात्र क्रिकेटचा खूप मोठा वारसा आहे, खूप मोठी परंपरा आहे यांच्या परिवाराला, मकवाना ब्रदर्स. आणि या वेळेला एक सुंदर देखना फटका. अमेय अरुण घोले साहेबांच्या बॅनरला सलामी दिली जाणारा हा चौकार. बाबू आज जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. प्रशांत जो की राहत नाही कधी शांत. हा कोणता शोना बाबू नाही आहे, हा ठाण्याचा बाबू आहे. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलेत बाबूने. छोट्या चढीचा खेळाडू आहे, कडक शॉट खेळतोय. हरीचा पुढचा बॉल. आणि या वेळेला संधी होती विकेट पटकावण्याची, बॅटची एज लागली होती वाटतं. आणि त्या ठिकाणी विकेट किपर मात्र थोडासा नाराज आहे, त्याच्या चेहऱ्यावरती कळून येते, निराशा दिसते, झेल सुटल्याची. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र पुश केलं होतं हलक्यात आणि सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटची मागणी. आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र यश मिळतंय. फलंदाज होतोय बाद. मनीषला माघारी परतावं लागेल. एक मोठा विकेट मिळालाय. तिसरा धक्का लागतोय डिंगडॉंग टीमला. कॉलिंग चांगली होती, परंतु कुठेतरी मनीष धाव घेण्यामध्ये लेझी राहिला, थोडासा आळसावलेला रनिंग बिटवीन द विकेट, आणि त्यामुळे मनीषने आपली विकेट गमावली आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्हाला क्विक राहावं लागतं, चपळ राहावं लागतं, चतुर राहावं लागतं, चालाक राहावं लागतं, परंतु ते या ठिकाणी दिसलं नाही मनीषच्या या रनिंग बिटवीन द विकेटमध्ये. परिणामी मात्र विकेट गमावून माघारी परतलाय मनीष. तिसरा धक्का लागलाय डिंगडॉंग टीमला.
चांगला फटका सजवला होता, फिल्डिंगही चांगली केली, रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडंसं कमी पडले आणि विकेट मात्र गमावली गेली. चांगलं कॅमेरा वर्क आपण बघताय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. वेगवेगळ्या अँगलने आपल्याला हा ऍक्शन रिप्ले सुद्धा दाखवला गेला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. विनोद. डिंगडॉंग एक मोठं नाव आहे क्रिकेट विश्वातील. ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा टेनिस बॉल स्पर्धांच्या माध्यमातून डिंगडॉंग एक मोठं नाव राहिलं. आणि इथे दरम्यान आणखीन एका विकेटचं पतन. विनोद सुद्धा आता माघारी परतला जातोय. आल्या पावली मात्र विकेट्स येत आहेत. बॅक टू दी डगआउट जाईल विनोद. चौथा विकेट गमावलाय डिंगडॉंग टीमने. आणि या बॅक टू बॅक विकेट्स नंतर डिंगडॉंगची टीम या ठिकाणी मात्र थोडीशी आता डिंगडॉंग होताना दिसते. काय फिल्डिंग केली आहे. अतिशय चपळाईने मात्र बॉलला अडवलं आणि तितक्याच चतुराईने बॉलला यष्ट्यांवरती ठोकलं सुद्धा. बॅक टू बॅक विकेट्स. बाबूवरती जबाबदारी वाढते. शेवटचा बॉल. अजित सरांच्या माध्यमातून 1 to go चा इशारा. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन केलेला फटका. आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा एक चांगला थ्रो पाहायला मिळतोय सोनूच्या माध्यमातून. सिंगलने ओव्हरची समाप्ती. 3 षटकांअखेरीस संघाची धावसंख्या 4 गडी बाद 25 धावा. टीम डिंगडॉंग. 6 चेंडू 10 वर बाबू बॅटिंग करतोय. अल्पेश त्याच्या जोडीला आता बॅटिंगला आलाय. 6व्या क्रमांकावरती. अजूनही वैयक्तिक धावांचं खातं तरी उघडू शकलेला नाहीये. 12 चेंडूंचा खेळ अजूनही मात्र डिंगडॉंग टीमच्या फलंदाजांच्या हातामध्ये आहे. एक सन्मानजनक स्कोर तुम्हाला बनवावा लागेल. ऍटलीस्ट 40 धावा जरी तुम्ही बनवलं तरी एक चांगली फाईट होऊ शकते. हळूहळू मात्र जसजशी संध्याकाळ होत जाईल तसतसं मात्र प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांची पावलं या सहकारनगर वडाळ्याच्या मैदानाकडे वळू लागतील. प्रत्येक प्रेक्षकही उत्सुक आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी. क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटचा हा उत्सव, क्रिकेटचा हा महोत्सव म्हणून ही स्पर्धा पाहिली जाते. खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आहे प्रेक्षकांनी सुद्धा. आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन इरफान आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. आमची एलईडी स्क्रीन सुद्धा सज्ज होते प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी. पहिला चेंडू इरफानचा. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मात्र बॉटम हँडचा खूप चांगला वापर. गॅपमध्ये ढकललं चेंडूला आणि बाबूच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आणि हा आलाय आणखीन एक दिमागदार वाय चषक चौकार. मनगटाचा जबरदस्त वापर या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. ते म्हणतात ना की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. चांगला फटका. पुन्हा एकदा मात्र समोर दिशेनं लॉंग ऑफच्या दिशेनं खेळलेला फटका. बाबूच्या बॅटमधून मात्र चांगले रन येत आहेत. बाबूला आता मैदानावर शेवटच्या बॉलपर्यंत थांबावं लागेल जर आपल्या टीमला एका फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचवायचं असेल. कारण बाबूचा आज खेळ चांगला रंगतोय. चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून येत आहेत. चांगले स्ट्रोक येतोय. अल्पेश येथील स्ट्राईकवर अजून एकही बॉल फेस केलेला नाहीये अल्पेशने. 31 वर 4 डिंगडॉंग. आणि यावेळेला परफेक्ट यॉर्कर पाय पकडून गोलंदाजी केली गेली होती. निर्धाव चेंडू आलाय. बघूया कितपत मजल मारू शकतो डिंगडॉंगचा संघ. स्टेप आउट झाले. डाऊन द ग्राउंड फटका केलाय परंतु लॉंग ऑन वरती फिल्डर आहेत. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ. आणि यावेळेला मात्र एक चांगली पिचिंग पाहायला मिळाली. चांगल्या लाईन आणि लेंथ वरती हाताळला गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. तो गोलंदाज इरफानच्या माध्यमातून बीट केलं जाते बाबू सारख्या फलंदाजाला जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 1 to go चा इशारा. म्हणजे शेवटचा एक बॉल शिल्लक आणि बाबूने मात्र चांगलं केलंय. या वेळेला मात्र योग्य तो निर्णय घेतला. सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची कारण चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि आत्मविश्वास वाढला या फलंदाजाचा. तो शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल. एकेरी धाबेसोबत 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 गडी बाद 33 धावा डिंगडॉंग टीमच्या खात्यामध्ये आहेत. 33 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स.
एका बाजूला डिंगडॉंग आहे, एका बाजूला देव माझा उमरखाडीचा राजा. आज गणपती बाप्पाच्या उमरखाडीच्या राजाच्या आशीर्वादाने ही टीम आज मैदानावर उतरली आहे. वाय चषकामध्ये दक्षिण मुंबईतून आलेला संघ एका बाजूला आहे. डिंगडॉंगचा संघ आपण जर पाहिलं तर जवळपास सर्व विभागातून खेळाडू या टीम मध्ये मिक्स आहेत. अगदी हे मिश्रण आहे सर्व विभागातील खेळाडूंचं, ते म्हणजे डिंगडॉंग. कोणी ठाण्याचा खेळाडू आहे, कोणी जोगेश्वरीचा खेळाडू आहे, कोणी विलेपार्लेचा खेळाडू आहे, कोणी गोरेगावचा खेळाडू आहे. आणि पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून कळवला जातोय. डॅनी पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलेला फटका आणि बाबूच्या बॅटमधून गोलंदाजाला लागेल झटका. आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अगदी फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी मिळाला गेला होता आणि त्या ठिकाणी मात्र फुलटॉस अगदी या चेंडूवरती खडे खडे फटका आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु मिड विकेट मध्ये फिल्डर सजवला गेला आहे आणि बाबूची विकेट आली आहे. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत चांगले फटके बघायला मिळत होते, प्रेक्षकांचं मनोरंजन होत होतं, तो फलंदाज आता बाद झालाय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल अगेन्स्ट विथ द टर्न खेळायचा प्रयत्न ऑन साइडला भिरकावला, हवेत गेला आणि सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विसावला. 12 चेंडूत 20 धावा बनवल्या बाबूने. मित्रांनो, बाबूची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बाबूसाठी. या मैदानावरती 12 बॉल मध्ये 20 रन वैयक्तिक बनवणं सोपं नाहीये आणि ते आज बाबूने सोपं करून दाखवलंय. पण या मनगटी फटक्यावरती मात्र बाबूची विकेट आली आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र बॅटिंगला आलाय कैफ. कैफ हे नाव ऐकल्यानंतर इंग्लंडच्या विरोधात केली गेलेली मोहम्मद कैफ सरांची बॅटिंग आणि त्याचबरोबर त्यांनी पकडलेले अप्रतिम झेल आठवतात. आणि इथे मात्र जबरदस्त गॅप शोधलाय. आणखीन एक चेंडू कैफच्या बॅटमधून कव्हर पॉइंटला, हा दमदार चौकार. हा नशिबाचा चौकार आहे. या महत्वाच्या धावा आहेत शेवटच्या षटकात. स्लॉग ओव्हरचा खेळ, हाणामारीचं षटक, मारामारीचं षटक हेच अपेक्षित आहे. पुन्हा एकदा मात्र खेळला गेलेला फटका कव्हर्सला, बॅक टू बॅक. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक कैफच्या बॅटमधून कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दिमागदार चौकार. काय बॅटिंग करतोय कैफ. असं वाटलं की आता येताना डगआउट मधूनच तो सेट होऊन आलाय. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. तीन चौकार आतापर्यंत आलेत या ओव्हरमधून. एक विकेट आली आहे. थोडीशी महागडी ओव्हर या शेवटच्या षटकात आपल्याला पाहायला मिळते ती डॅनी याची. 45 फॉर 5, 45 वर 5 सध्या स्थिती आहे डिंगडॉंग टीमची. आता मात्र एक फायटिंग स्कोर उभारण्यामध्ये यशस्वी झालाय डिंगडॉंगचा संघ. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळलेला फटका होता. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. डॅनीने बॉलला अडवलं. पण कैफचा स्ट्राईक रेट चांगला आहे. जवळपास 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. 3 बॉलमध्ये 9 धावा त्याने बनवल्यात. आणि हा शेवटचा बॉल या डावाचा. शेवटच्या बॉलवर स्टेप आउट होऊन खेळलेला फटका आणि तोही जाईल चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आणि महागड्या ओव्हर मधून शेवटच्या षटकातल्या आलेल्या चौकारासोबत टोटल स्कोर जर आपण पाहिला तर संघाची धावसंख्या झालेली आपण बघतोय. टोटल 50 धावा बनवल्या गेल्यात. अर्धशतक या ठिकाणी टीमचं पूर्ण झालंय आणि जिंकण्यासाठी देव माझा उमरखाडीचा राजा या टीमला 51 धावांची आवश्यकता असेल. 51 रन्स टू विन. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये सागर असं वाटलं होतं की कुठेतरी 30, 35, 40 धावांपर्यंत डाव आटपेल, परंतु जबरदस्त बॅटिंग केली शेवटला येऊन डॅनीच्या गोलंदाजीवरती ती फलंदाजाने. अर्थात
कैफ याने 2 चौकार सलग ठोकले आणि टीमला मात्र 50 धावांपर्यंत या ठिकाणी मजल मारून दिली आहे आणि जिंकण्यासाठी आता देव माझा उमरखाडीचा राजा या टीमला 51 धावांचा पाठलाग करावा लागेल. आणि जशी या 51 धावांच्या पाठलागाला सुरुवात होईल, मायक्रोफोनवर आवाज आता मी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करू. माझे सहकारी समालोचक मित्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा बुलंद आवाज अर्थात सागर मोरे सर आपल्यासोबत जुळलेले असतील. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद रोशनजी. हायलाइट्स पण आपण पाहतोय. पहिल्या डावाची जबरदस्त बॅटिंग केली होती डिंगडॉंग टीमने. ठाण्याचे जबरदस्त बॅटर आहेत प्रशांत, बाबू, अल्पेशने देखील नंतर येऊन चांगली फिनिशिंग टच दिले. रनआउट आले, विकेट्स आले, बट बाबूने एकतर्फी सामना रंगवला आणि जबरदस्त खेळाडू आहेत. टॅप क्रिकेट पण खूप चांगले खेळतात ठाणे परिसरात. प्रशांतची हायलाइट्सची आपण बॅटिंग पाहतोय. जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रॉपर फ्लिक केले गेले आणि मैदानाच्या तिन्ही दिशेला त्यांनी स्ट्रोक खेळले गेले. स्वीप, त्यानंतर फ्लिक देखील त्यांचे पाहिले गेले. समोर खेळत असताना पाहिले गेले, गॅप मध्ये खेळले. प्रत्येक स्ट्रोक आहेत प्रशांतकडे. बाबू, दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 15वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं. काल उरण तालुक्याचा देखील आपण इकडे संघ खेळताना पाहिला गेला. काल अधिरा सत्यविनायक आंबोडे संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर वियानेट मुकेश रॉयल चेंबूर ह्या 2 संघ क्वालिफाय झाले सुपर 8 साठी. आज यानंतर देखील एक आपण मॅच पाहू. एक संघ क्वालिफाय होईल. त्यानंतर महिलांची देखील आपण इकडे जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. त्यांच्या देखील खूप चांगल्या मॅचेस रंगताना पाहायला मिळतील. पहिल्या 5 ओव्हरची आपण हायलाइट्स पाहतोय. कैफने देखील येऊन एक चांगली फिनिशिंग टच दिले. 2 बाउंड्री ज्या कैफने लगावल्या, त्यामुळे मॅच मध्ये आणि शेवटचा अल्पेशने देखील एक जबरदस्त एकावन्न धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. टीम देव माझा उमरखाडीचा राजा उमरखाडी. मग उमरखाडीला देखील एक चांगलं क्रिकेट खेळलं जातं. डोंगरीच्या देखील डर्बी ग्राउंडवर देखील एक चांगलं ओरमचं क्रिकेट खेळलं गेलं आहे. त्या परिसरात प्लॅस्टिक बॉलचा देखील एक वेगळा क्रेज पाहिला गेलाय. 30 चेंडूने 51 धावांची गरज आहे. उमरखाडी, डोंगरी आणि काही खेळाडू गिरगावचे देखील त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गिरगाव, ताडदेव त्या परिसरातील देखील काही संघ त्या संघामध्ये पाहायला मिळतात. कुणाल येतात स्ट्राईक एंडला. जबरदस्त खेळाडू आहेत. ताडदेव परिसर, गिरगाव परिसरात एक जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना पाहिले गेले आहेत. कुणाल ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. अमरीजी ठाकूर आपलं पण स्वागत असणार आहे आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आज आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. लेट्स प्ले दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील ही दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅच ही दुसरी इनिंग. 30 चेंडू 51 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला कुणाल, नॉन स्ट्राईक एंडला आकाश बोवड आहेत. जबरदस्त दोन्ही खेळाडू ताडदेव परिसरातील 51 धावांचा पाठलाग करायसाठी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नितीन एक वेगवान गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. कुणालने डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे फिल्डर आहेत. नितीन मोरे येत आहेत. एक जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत. पहिली पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची आहे. आकाशला स्टार्ट देणं गरजेचं आहे. 51 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील अतिशय वेगाने पिचिंग केली गेली. नितीन जबरदस्त पिचिंग करत असताना हीच ओळख आहे नितीनची. खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. अनुभव आहे त्यांच्याकडे. अंडरआर्म ओपनला देखील विशेष करून मुंबईत येत असतात. नितीन मोरे या बॉलवर समोर खेळले गेले. तेवढीच चांगली फिल्डिंग तिथे. प्रवीण पाटील तिकडे होते. स्वतः बॉडी बॅलन्स चांगलं केलं गेलं आणि पॉवर प्ले चांगलं शोधावं लागेल. बॅटिंग करावी लागेल. आकाशला पण माहिती आहे पॉवर प्लेला स्टार्ट देणं गरजेचं आहे. 51 करायचे त्यामुळे पहिल्या ओव्हरपासून स्टार्ट घेणं गरजेचं आहे.
या बॉलवर बन्नाट वेगाने बॉल पाहिला गेला. आपण पाहिलं तर तिकडे डॉट बॉल. गुड बॉलिंग नितीन. काय पिचिंग केली गेली नितीनने. परफेक्ट स्टंप टू स्टंप पिचिंग पाहिली गेली. मात्र तिकडे कुठल्याही प्रकारे रन मिळणार नाहीये. बॉलिंगसाठी नितीन. स्ट्राईकला आकाश. या बॉलवर समोर टॅप केला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर आकाशच्या बॅट मधून रन मिळतील 4. ज्या चौकाराची गरज होती तो स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर आकाश. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. पहिली ओव्हर देखील नितीनने जबरदस्त स्पेल टाकला. या बॉलवर देखील अतिशय वेगाने बॉल टाकला गेला पण तिकडे वाईट बॉल. 51 करायच्या 6 रन झाले धाव फलकावरती. 45 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 1 to go. या बॉलवर समोर टॅप केला गेला. आकाशच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार येतोय आणि ज्या ओव्हरची सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात पाहायला मिळतेय. देव माझा उमरखाडीचा राज्य संघाने देखील एक जबरदस्त स्टार्ट केली आहे. बेस्ट वॉसेत बेस्ट. आकाश काय टॅप खेळला गेलाय. अक्षरशः खोदून काढला स्ट्रोक आणि ताडदेवचा दणका मात्र देऊन टाकलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना आकाश. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन झालेत 10. 24 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले आहे त्याचा पण विचार करावा लागेल. 24 चेंडू 41 धावांची गरज. 10च्या एव्हरेजने बॅटिंग करणं गरजेचं असणार आहे. सर्व आमचे ऑफिशियल्स ज्यांनी आम्हाला सपोर्ट राहायला गेलाय. सुधांशू स्पोर्ट्स, कोलिको स्पोर्ट्स, गॅट्सबे. पराभूत संघाला देखील दरवर्षी आपण हे गॅट्सबेचं प्रोडक्ट देत असतो. आमचे करंट डेकोरेटर भाई सर्व अगदी. आज आमचे मित्र स्वर्गीय मिलिंद सुधाकर परब यांचा आज वाढदिवस पण पाहिला गेला आणि आज आपल्यामध्ये नाही आहेत. सर्वांचे लाडके मित्र मिल्या. संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. स्वतः अमय दादा देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. मुंबई महानगरपालिकेचे माजी युवा नगरसेवक तथा युवासेना सरचिटणीस मैजी घोले साहेब. अनेक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी मुंबई प्रीमियर लीगच्या तिकीट्स देखील दादांनी या परिसरातील सर्व युवकांना वानखेडे स्टेडियमवरती मॅच पाहण्याचा आम्ही आनंद घेतला. बहुतेक मुंबईकरांनी तिकडे आनंद घेतला फायनल मॅचचा देखील आणि अशा अनेक मॅचचं तिकीट पाहिलं गेलं. मुंबई प्रीमियर लीग, लेदर बॉल. क्रिकेटवर प्रेम असणं गरजेचं आहे. याच क्रिकेटने खूप सारे मित्र दिले. बॉलिंगसाठी प्रवीण पाटील येतात. जबरदस्त ऑलराऊंडर आहेत प्रवीण आणि ही क्रीडा स्पर्धा प्रवीणसाठी एक वेगळी राहिली आहे. या बॉलर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडे लेझी खेळले कुणाल. थोडे लेझी खेळले. स्ट्रोक टायमिंग खूप होता. सुफियान तिकडे होते. पहिला बॉल तर डॉट आलाय. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण तिकडे विनोद होते. विनोदने हलकसं जम्प केलं. 1 रन महत्वाचा असणार आहे. 51 करायच्यात. कशा प्रकारे हा डाव रंगेल. पहिली सुरुवात तर चांगली केली आहे. आकाशने जबरदस्त बॅटिंग केली आहे. जबरदस्त खेळाडू आहेत. ताडदेव साऊथ मुंबईत एक चांगलं क्रिकेट खेळलेत. 1 to 4 ची बॅटिंग देखील आकाशची पाहण्यासारखी राहिली आहे. या बॉल देखील आतमध्ये आणलाय. बॉल कुणालने कॉल दिला की रन्स होऊ शकतो. नॉन स्ट्रायकिंगला चान्स घेतील का. एक सिंगल रन मिळेल. ही इनिंग जर चांगली बनली तर मॅच होऊ शकते. या बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये फिल्डर आहेत तिकडे. सर्वांना तिकडे होते.
काही वेस्टर्नचे खेळाडू आहेत, काही सेंट्रलचे खेळाडू आहेत. डिंगडॉंग संघ तर एका साईडला देव माझा उमरखाडी, मग ताडदेव, गिरगाव, उमरखाडी, डोंगरी त्या परिसरातील एक संघ बांधणी करत असताना या बॉल देखील थांबून खेळले गेलेत. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा आकाशच्या बॅट मधून येतोय चौकार. आकाश बोर ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग करत असताना बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. वायकट्टा चौकार. प्रॉपर टायमिंग केलं गेलं. गॅप मध्ये खेळत असताना अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा चौकार. शिवाजी एक बॉल जरा डाल अच्छा. 1 to go. धावा जरा. चलेगा डाल एक बॉल. दुसरा डाव चालू आहे. 51 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात चांगली केली. आकाश आणि कुणालवर सर्वांचं लक्ष आहे. बॉलिंगसाठी प्रवीण पाटील बास्केटबॉल प्लेअर देखील आहेत. इंटरनॅशनल स्कूलला टीचर्स देखील आहेत प्रवीण पाटील. या बॉलवर फ्लिक केला गेलाय बट प्रवीणने देखील चौकार आल्यानंतर कमबॅक केला गेलाय. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड 17 रन झाले धाव फलकावरती. 17. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. सर्व या परिसरातील युवक, कोणी लांबून आलंय, कोणी ऑफिसवरून आलंय, कोणी 5 दिवस ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी येणार आहे, कोणी संडेसाठी राखीव ठेवले, कोणी सॅटर्डे नाईटला येणार आहेत, कोणी फ्रायडेला येणार आहेत. काही महिला भगिनी देखील यानंतर आमच्यासोबत जॉईन होतील. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक. काही उमरखाडीचे देखील अगदी टी शर्ट घालून गणपतीच्या बाप्पाची मॅच बघण्यासाठी आले. त्यांचं पण स्वागत आहे. काही जोगेश्वरीचे खेळाडू आहेत. विविध भागातून आज खेळाडू आले आहेत. मुंबईकरांचा लाडका खेळ आहे अंडरआर्म क्रिकेट. हे प्लेअरचं डगआउट आपण पाहतोय. जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. लहान लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हा बबडी इधर रे फिर. कहे भागना उधर का. बस बस बॉलिंगसाठी विनोद येत आहेत. बस. ए थोडा ऐसा रे. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 1 ओव्हर पॉवर प्ले. बॉलिंगसाठी विनोद येत आहेत. जलसा टीमसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत विनोद. पहिलाच बॉल फटका थोडा फसला. मनीष तिकडे होते. बॉल अडवला गेलाय. 17 चेंडू आणि अजूनही 34 धावांची गरज आहे. फुटबॉल. बाबू. या बॉलवर टॅप केला गेलाय. समोर आहेत फिल्डर. काय बॉल अडवला गेलाय. सर्वांना जबरदस्त एफर्ट गेले सर्वांना. वेल स्टॉप. बांधा. फुटबॉल विनो. खूप चांगल्या अंदाजामध्ये सर्वांना बॉल अडवला गेला. टॅप खेळले होते बट सर्वांना तिकडे होते. बॉडी बॅलन्स केलं. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल तो आतमध्ये ठेवण्यामध्ये सक्सेसफुल झालाय. आकाशवर सर्वांचं लक्ष आहे. जबरदस्त बॅटिंग करतायत. 8 बॉल 13 वरती आकाश भुवाड. फुटबॉल विनोद. बॉलिंगसाठी विनोद. स्वीप खेळले गेलेत. आकाश बट डीप मध्ये आहेत. प्रशांत होते तिकडे. बाबूने एक जबरदस्त बॉल तिकडे कव्हर केला. चपळ खेळाडू ठाण्याचे. फुटबॉल विनोद. चलेगा हा डाल. फुटबॉल विनोद. चढेगा ही. 19 धावा झाले त्या फलकावर. 19. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला होता. फटका पुन्हा एकदा फसतोय. कुणाल थोडी नाराज करतायत. मॅच बनत नाहीये. बनवावी लागेल मॅच. पार्टनरशिपची गरज आहे. प्रथम क्रमांक तब्बल 2 लाख रुपये, 2,50,000 रुपये. द्वितीय क्रमांक 1,50,000 रुपये. या बॉल देखील टॅप केला गेला हलक्या हाताने. फिल्डर आहेत तिकडे. सुफियान डबलचा कॉल दिलाय. स्ट्राईक एंडला चान्स आहे. क्विक कीपरने बॉल कलेक्ट केला गेला. भावीने जबरदस्त बॉल कलेक्ट केला. चेक केला जाईल. थर्ड अंपायर
डिसिजन पेंडिंग आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत कळवू. 5 कॅमेऱ्यांचा युट्यूबला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. प्रो लिंकला आमचे विपुल पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम. स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो क्लीन अँड इट्स अ विकेट. OUT. जबरदस्त भावींच्या एफर्ट्सचं मी कौतुक करेल आणि एक जबरदस्त थ्रो केला तिकडे सर्वांना. कुणाला बाहेर जावं लागलं रनरच्या रूपामध्ये. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळतीये. देव माझा उमरखाडीचा राजा संघ देखील फाईट करतोय. 20 रन झाले त्या फलकावरती. स्ट्राईक एंडला कुणाल येत आहेत. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर फुलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॉलिंग केली. गुड बॉलिंग विनोद. इकॉनॉमी बॉलिंग केली. एक रनआउट देखील पाहिल्या गेले. स्टंप टू स्टंप बॉलिंग. 4 रन खर्च करत असताना एक रनआउट देखील पाहिला गेलाय. 21 रन झालेत. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 30 धावांची गरज आहे. 12 बॉल 30. इट्स अ नो बॉल. टर्निंग पॉइंट होऊ शकतो का. रन्स मात्र तिकडे एक्स्ट्रा रन्स पुढे जाईल. प्लस नहीं है ना रे. चलेल एक बॉल चलेगा कोई बात नहीं है. ए बाबू ए नितिन ए तू ऐसा रहे ना थोड़ा बस. विनोद शेवटचा बॉल महत्वाचा असणार आहे. स्ट्राईक एंडला आकाश. या बॉलवर पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. मॅच मध्ये कमबॅक करू शकते का टीम. देव माझा उमरखाडीचा राजा उमरखाडी. या बॉलवर स्वीप खेळले गेले. बट तिकडे मनीष यादव होते. बबडी होते आणि बबडी देखील स्माइल करतात की बॉल थोडा आदळला त्यामुळे स्लो झाला आणि रन सिंगल मिळेल. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 28 धावांची गरज आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले. 12 बॉल 28. मॅच अजूनही फाईट आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. आकाश बोर्डवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. जबरदस्त बॅटिंग केली आकाशने. 3 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पहिल्या इनिंग मध्ये कंपॅरिझन पाहिलं तर डिंगडॉंग संघाचे 25 रन्स होते. 4 विकेट होते. ते 23 रनवरती 1 विकेट आहे. म्हणजे पूर्ण जो की फॅक्टर आहे पॉवर प्लेची ओव्हर आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. वाय चषक 15व वर्ष क्रीडा स्पर्धेचं मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. ए शिवाजी मुंबई महाराष्ट्रातील एक लोकप्रिय क्रीडा स्पर्धा. डिसेंबर महिन्याची मात्र ही क्रीडा स्पर्धा दरवर्षी ठरवली जाते तारीख आणि त्या तारखेनुसार 5 दिवस आपण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहोत. स्ट्राईक एंडला आकाश. जबरदस्त खेळाडू आहे. क्षमता आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल अतिशय वेगाने पाहिला गेला. नितीन मोरे बॉलिंगसाठी येत आहेत. जबरदस्त कामगिरी करत असताना ह्याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे. नितीन 11 चेंडू 28 धावांची गरज आहे.
या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेलेत खेळाडू आहेत तिकडे आणि जबरदस्त बॉडी बॅलन्स केलं तिकडे कैफने. बाउंड्री लाईनला जे उभे आहेत ना त्यांनी थोडं रेलिंग सोडून उभं राहा मित्रांनो, थोडं मागे उभे राहा प्लीज. शिवाजी को यार मैच रुकाने का बोलते हैं. हाँ यार. नितीन मोरे बॉलिंगसाठी एक वेगवान गोलंदाज स्ट्राईक एंडला. सोनू हो गया इधर. या बॉलवर समोर खेळले गेले, थोडं टायमिंग चुकलं. या ओव्हरमध्ये एकाच दुसरी बाउंड्री येणं गरजेचं आहे, आणि तर पॉवर प्ले मध्ये मग थोडं जड जाईल बॅटिंग करत असताना. देव माझा उमरखाडीचा राजा उमरखाडी. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेलाय आणि आकाशला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. जबरदस्त पिचिंग करत असताना नितीन मोरे, गुड बॉलिंग. आता मॅच मात्र फर्स्ट गेली, पण परंतु आकाशची बॅटिंग आवडली असेल एकदा आकाशसाठी जबरदस्त टाळ्या वाजवा. त्याला साथ देण्यासाठी प्लेयर नव्हते, पार्टनरशिप थोडी बनली नाही. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली नितीन मोरेची आणि बॅटरला बाहेर जावं लागलं. नवीन बॅटर करतात, थोडी बॅटिंग लाईनअप मात्र इकडे असताना पाहिली गेली. एक जबरदस्त खेळाडू आहेत करण तडदेवची, एक बाईक देखील त्यांच्या नावावरती आहे. जबरदस्त खेळ करत असताना त्यांची देखील चर्चा राहिली आहे साऊथ मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये. करण उसको बाहर रख कैफ. तू बाहर जा. मोठ्या फटक्यांची गरज आहे. कुछ तो कर रनची गरज आहे. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील विनोद, क्या बात आहे, जबरदस्त बिल्डिंग करत असताना विनोद. नितीन मोरे 2 ओव्हरमध्ये एक इकॉनॉमी बॉलिंग करत असताना टीमला मॅच मध्ये घेऊन आला. बॉलिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप महत्वाचं आहे. नितीनने दोन्ही ओव्हर सेफ टाकल्या आतापर्यंत. ध्यान दे बाबू, पैर पे बाबू. ए विनोद. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. विनोद पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते तिकडे, आणि मॅच मध्ये आता फक्त शेवटची ओव्हर बाकी आहे. चोवीस धावांची गरज आहे, बट पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे आता ही. 6 बॉल 24 करायच्या आहेत. दिमाग है भाई उसको, वह चतुर है भाई ये लड़का. बस सुफियान भाई. वो लोग किया नहीं, वो रन आउट हुआ ना वो बॉल पे शायद. हाँ पावर पे अब तो कंपल्सरी. ए कैफ ध्यान देना बेटा. बॉलिंग साठी सुफियान येतात स्ट्राईक एंडला. सोनू बस सुफियान भाई. पॉवर प्ले. पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळले गेलेत. पहिल्याच बॉलवर 4 रन येत आहेत. 5 बॉल मध्ये उर्वरित 5 चौकारांची गरज आहे. सोनू इतिहास घडवेल का? बबडी. फ्लिक केले गेले सोनूने पहिलाच बॉल फेस करत असताना. 5 बॉल 20 करायचे आहेत. बाबू थोड़ा ऐसा ही रे. ए बाबू को ऐसा रख रे थोड़ा यार. ठीक है सही है. चलो सुफियान भाई सही है. बॉलिंग साठी सुफियान. या बॉलवर खूपच बाहेर पिचिंग केले गेले सुफियानने. मॅच मध्ये पुन्हा एकदा क्लोज होईल का? 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. कोई बात नहीं, डालो भाई. पॉवर प्लेची ओव्हर आहे, फायदा उचलवेल का सोनू? सोनूने जर ही मॅच जिंकून दिली तर मात्र ऐतिहासिक मॅच होऊ शकते ही 15 वर्षातील. 5 बॉल 19.
या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. थोडा बॉल स्लो झाला तिकडे. डबलचा कॉल दिलाय आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट. आता मात्र कमबॅक केल्या गेले टीम डिंगडॉंग. जबरदस्त संघबांधणी करत असताना डिंगडॉंग पण प्रशांतची एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. बिंदास डाल काही भागना जरा काही 4 चेंडूने 18 धावांची गरज आहे. स्ट्राईक सोनू. या बॉलवर मात्र बॅटरला बाहेर जावं लागेल आणि मॅच मध्ये आता कमबॅक करत असताना डिंगडॉंग. यानंतर लगेच टॉस केला जाईल. जय स्मृती अष्टविनायक दादर संघ कॅप्टन्स आपण व्यासपीठा जवळ येऊन थांबायचं. लगेच टॉस केला जाईल. लगेच तिसरी मॅच आजच्या दिवसाची देखील खेळवली जाईल. ए ऐसा रे बबडी अंदर आहे सर्वांना आणा बॉलिंगसाठी सुफियान. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅच वरती नाव कोरलं गेलं टीम डिंगडॉंग. या बॉलवर गॅप मध्ये खेळले गेलेत. येईल चौकार. बॅटर चलेगा 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 ऐसा चलेगा भाई स्ट्राईकला शक्ती आहेत. शक्ती आता थोडं लेट आले आहेत आणि वेळ निघून गेलाय. शेवटचा बॉल आणि हा सामना जिंकला गेलाय. आपण पाहिला तर तिकडे व्हाईट बॉल आहे. अजून औपचारिकता बाकी आहे. 45-40 पर्यंत जरी स्कोर असता तरी मॅच रंगली असती. पहिली पॉवर प्ले चोर देखील चांगली स्टार्ट केली होती. हार्ड लक बॅड लक टीम देव माझा उमरखाडी सराच्या उमरखाडी यांनी हा सामना जिंकलाय. टीम डिंगडॉंग वेल प्लेड. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि पराभूत संघ देव माझा उमरखाडीचा राजा संघ आपण देखील आपला सन्मान केला जाईल. गॅट्सबेच्या माध्यमातून आपल्याला भेटवस्तू आहे आणि विनिंग मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच प्रशांत बाबू. जबरदस्त खेळ केला गेला प्रशांतने. ठाण्याचे एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेलेत. प्रशांत यांना मात्र प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल. अमुदांना विनंती करेल की आपल्या तुझा पुरस्कार द्यायचा. एक युवा नगरसेवक, त्यानंतर युवा सेनेचे सरचिटणीस आणि या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक मैदा घोले यांच्या माध्यमातून मात्र हा प्लेअर ऑफ द मॅचचा प्रशांत शिंदे. ठाण्याचे शिंदे सध्याकडे सगळीकडे फॉर्मला आहेत आणि हे देखील ठाण्याचे आहेत. जबरदस्त कामगिरी करत असताना खूप चांगला परफॉर्मन्स खेळला गेलाय. प्रशांत कोलिको स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही टी शर्ट्स आणि आयोजकांच्या माध्यमातून वाय कटण्याची ट्रॅक ही मानाची होती, आता झिपर मानाचं आहे. मागील कित्येक वर्ष ट्रॅक वाय कटण्याची मिळवण्यासाठी अनेक प्लेयर्स धडपड करायचे. हे झिपर आणि यावर्षी कॅप देखील आहे. आयोजकांच्या माध्यमातून झिपर आणि कॅप आणि त्यानंतर गिरगावची माऊली सुवर्णचषक आमचे दिनेजी सांगळे यांच्या मित्रपरिवाराकडून हे गिफ्ट आहे.